धुने वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची झीज होते। मंदिर समितीने लक्ष देण्याची मागणी आता करण्यात येते। वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची झीज होते, त्यामुळे मंदिर समितीने बाह्य दर्शनाचा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठवल्यास तेथे काय उपाययोजना करता येईल याबाबत सर्वानुमते विचार केला जाईल, असं यावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलंय। गाभाऱ्यात दर्शनाबाबत काही नियम आहेत, त्यामुळे भाविकांचीही तारांबळ उडते। त्यामुळे बाह्य दर्शन अथवा इतर काही व्यवस्था करण्याबाबत समितीने प्रस्ताव दिला तर प्रशासन विचार करेल, असं ते म्हणाले। वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी 7 वर्षांपासून सुरू आहे, मात्र त्या आराखड्यातील कामांची पूर्तता 7 वर्षातही झाली नाहीये। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यात ज्योतिर्लिंगाची झीज होते, त्यामुळे तत्काळ मंदिर समितीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आमच्या सोबत जोडले गेले आहे। विजय, घृष्णेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाची झीज होते, काय उपाययोजना करण्यात येत आहे, प्रशासनाकडून काय सांगण्यात येत आहे? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर वेरूळचं घृष्णेश्वर लिंग जे आहे ते 12वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे। त्यामुळे संपूर्ण देशभरातील भाविक जे आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याचं पाहायला मिळत होते। आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जे आहे पिंड आहे, पिंडीवरती अभिषेक करण्यात येतात। दररोज जर पाहायला गेलं तर हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत त्या ठिकाणी अभिषेक करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता ती पिंडाची जी आहे ती देखील घसाई जी आहे ती होत आहे। त्यामुळे आता पुरातत्व विभाग असेल किंवा प्रशासनाला त्यांच्या वतीने आता बाहेरून दर्शनाचा उपाययोजना जे आहे ते करण्याचा निर्णय जो आहे तो आता घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। जी विजय, अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।